सोलापूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे बार्शीतून वाहणारी भोगावती नदी मे महिन्यातच प्रवाहित झाली आहे। मागील 4 महिन्यापासून कोरडी ठाक असलेली भोगावती नदी दुथडी भरून वाहते। मागील 50 वर्षात पहिल्यांदाच मे महिन्यात इतका पाऊस झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केलाय। मुसळधार पावसानं प्रचंड नुकसान झालंय। इथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमच्या स्थानिक प्रतिनिधींनी। सोलापूर जिल्ह्याची ओळख तसा दुष्काळी जिल्हा म्हणून। खरं तर इथल्या ज्या लहान नद्या आहेत त्या कधीही बघितल्या तर कोरड्या ठाक असतात। केवळ पावसाळ्यात या नद्या प्रवाहित होत असतात। मात्र सोलापूर जिल्ह्यात यंदा मान्सूनपूर्व मुसळधार पाऊस झालाय आणि त्यामुळे नद्या देखील दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळतात। मी सध्या बार्शी तालुक्यात आहे। बार्शी तालुक्यातली ही भोगावती नदी खरं तर उस्मानाबादमध्ये उगम पावते धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि त्यानंतर बार्शी तालुक्यात येते आणि ही नदी एरवी जर आपण पाहिलं ती कधीही कोरडी ठाक पडलेली असते। मात्र यंदा मे महिन्यात झालेल्या पावसामुळे दुथडी भरून आपल्याला ही नदी वाहताना पाहायला मिळते। का तर या गावचे ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत। काका, असं दृश्य कधी पाहायला मिळतं का या भोगावती नदीच्या संदर्भानं? नाही, कधीच नाही। बरं. हा, ह्याच वर्षी पाऊस चालू उन्हाळ्यात पडलेला आहे। अच्छा, हा, साधारणतः दरवर्षी काय परिस्थिती असते? लय पाणी जनावराला प्यायला नसतं। मी माझ्या आयुष्यात मे महिन्यात पाऊसच पडलेला बघितला नाही एवढा कवा। अच्छा, कधीच बघितला नाही। पावसाळ्यात सुद्धा पाऊस एवढा मोठा पडला नाही। हां, इतकं मोठं पाऊस आणि नुकसान आता जिथं आंबं वगैरे आहेत, आता आम्ही तर आंबं उतरायला चालू आहे आता चिखलात। बरं. आंबच उतरायला नाही तर म्हणजे बाग नाही आमची, पण 25-25 झाड आहेत अशी अच्छा, बांधाच्या कडेने लावलेली, तर आंबेच उतरायला नाहीत अजून। उतरायची नाही तर चिखलच आहे। झाले शेतात नुकसान झाली, काहीच राहिलं नाही। आंबे राहिले नाही तर जांभळी राहिली नाही, त्या ताली बांध राहिले नाही तर अच्छा. सगळं फुटून गेले दानादन। पेरण्यांचं नियोजन कसं करायचं आता? आता पेरायचंच नाही, पेरायलाच येत नाही, रानात जाऊ देत नाही आता का नाही। चिकूला जाय जावा हाडकल तवाच। भोगावती नदी जी एरवी कोरडी ठाक असते त्या नदीला दुथडी भरून नदी वाहताना आपल्याला पाहायला मिळते। 11 वेगळं रूप जे नदीचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर शेतकऱ्यांसाठी नदी प्रवाहित होणं हे कधीही आनंददायी मानलं जातं। मात्र ज्या पद्धतीनं पाऊस झालाय ते पाहता अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान बार्शी तालुक्यात झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन विपाल दिसा, आफताब शेख, ABP माझा, वैराग, सोलापूर।